चंद्रावर आल्यासारखं वाटते मला. चंद्रावर. इसका कुछ करो भाई, पहले इसका कुछ करो. सो हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग. तो आज है संडे और मुझे जाना है सोलो ट्रिपला. तुम्ही बघू शकता माझे डोळे सुजलेले एकदम. बट मला ना एक ठिकाणाचा व्ह्यू बघायचा आहे की कसं आहे सकाळी सकाळी कसा असतो. तर मी निघतोय आता. मला खूप लेट झाले आधीच, कारण मला पहिलेच जायचं होतं सकाळी 5 वाजता. बट आता वाजले 6. तर 6 वाजले आणि मी झालो 1 hour लेट, बिकॉज मी रात्री लेट झोपलो होतो आणि लेट झोपलो त्याच्यामुळे माझे डोळे पण बघा किती सुजले. बट तरी पण मला जायचं आज, कारण मला बघायचं आहे की सोलो ट्रिपवर गेल्यावर कसं फील होतं आणि काय फिलिंग आहे आपल्यासोबत कसं आपण इकडे जातो कुठे फिरायला आणि व्ह्यू बघतो काय फिलिंग आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका तुमच्या भावाला इंस्टावर, आणि सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. तर गाईज आता आपण निघालेलो आहोत सोलो ट्रिपवर एका सकाळी 6 वाजता. आता 6:15 झाली. मला आवरायला थोडा वेळ झाला, 15 मिनिटं लागून गेले. तर आता मी निघतोय. मम्मी चल येतो ग, बाय. तर मी तुम्हाला दाखवतो की मी कसा जातोय, आणि प्लस पावसाळा चालू आहे. तर मला पहिले रेनकोट कॅरी करावं लागणार आहे. तसं तर आपल्या गाडीत आहेच तो, तुम्हाला दाखवतो. इकडे आहे आपली गाडी, नेहमीप्रमाणे इकडे आपली गाडी उभी आहे. आपण रेनकोट घालू. इकडे बघू शकता तुम्ही, मॉर्निंगला उठलोय एवढ्या सकाळी. फायनली आपण घराच्या बाहेर निघालोय गाईज. तर विषय असा आहे, माझ्या घरी माहीत नाही. माझ्या घरी मी सांगितलं होतं की मित्रांसोबत फिरायला चाललोय, बट मी सोलो ट्रिपवर जातोय हे माझ्या मम्मीला माहिती नाही. तर हे तिला ब्लॉग बघितल्यावर कळणार आहे. मम्मी काय विषय नाही, बट मला सोलो एक्सपिरियन्स करायचं होतं. मी सोलो चाललोय म्हणून. बघा कोणीच नाही. ट्रिपवर जायचं पहिले भाई, लांब चाललोय थोडा, तर पेट्रोल टाकायला लागेल. म्हणून पहिले पेट्रोल आपण टाकून घेऊ गाडीत. माझ्या घराच्या जवळ हा पेट्रोल पंप आहे, तर गर्दी पण नाही, सही आहे. जास्त वेळ पण नाही दिसत. ऑलरेडी मी 6ला म्हणजे मला सकाळी 5ला जायचं होतं, बट ऑलरेडी वाजले 6:20 झाले आणि मी खूप लेट झालोय. मला आहे ना सकाळचा व्ह्यू बघायचा होता तिकडचा. बट ठीक आहे, आता थोडासा लेट आहे, बट कसा असेल व्ह्यू काय माहित नाही. बट एकटा चाललोय तर थोडी भीती पण वाटते, बट ठीक आहे, काय विषय नाही. बघू कशी ट्रिप काय होते काय नाही. या काकांनी पेट्रोल लवकर टाकलं ना बरं होईल माहिती. तर गाईज तुम्ही बघू शकता मी पेट्रोल टाकून घेतोय. बट विषय असा आहे ना, मी चाललोय एवढी हिंमत करून, बट बघू सोलो ट्रिप पण कशी असते काय नाही. सोलो ट्रिपवर तर निघालोय, बट ना प्रॉब्लेम असा होतोय, मला एका हाताने शूट करायला लागेल आणि एका हाताने गाडी चालवावं लागेल. तर मी जास्त शूट करणार नाही. तर गाईज हा एक्सपिरियन्स मला ना खूप दिवसापासून करायचा होता, बट मी ना ब्लॉगिंग चालू केलं ना, तर म्हणत आलं की यार करायचंच आहे, तर मग ब्लॉग पण शूट करून टाकू नाही का. एक ब्लॉग मला इथूनच हेडफोन वगैरे लावायला लागणार आहे. हे माझ्या मागे पांडवलेनी. तर लास्ट टाइम मी इथला ब्लॉग केला होता, बट मी आज थोडा लांब जाणार आहे ब्लॉगिंग साठी. वन अँड ओनली ब्लॉगिंग, अँड काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स जीवनात बघूया. मी कुठे थांबणार नाही गाईज. पहिली गोष्ट तर मी फक्त असा म्हणजे नाही का राईड करणार आहे, आणि मला तो राईडचा एक्सपिरियन्स करायचा आहे, असा विषय. आवाज येत असेल की नाही माहित नाही, बट गाईज मला तुमच्यासोबत तर खूप बोलायचं आहे. बट विषय काय होतोय माहिती का, मला एका हाताने गाडी चालवायला लागते, एका हाताने शूट करायला लागतोय. तर मी जास्त शूट पण नाही करू शकत आहे. आणि पुढे गेलो ना आपण, जर काही चांगलं प्लेस दिसलं तर थांबूया. थोडा पाऊस यायला लागलाय, बट मी लगेच रेनकोट घालणार नाहीये. आणि आपल्या नाशिकच्या सर्व रस्त्यांची कामं चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर मग प्रॉब्लेम तोच होतोय की मला गाडी पण चालवायची आणि शूट पण करायचं, तर ते नाही होते पॉसिबल. लाईफ मध्ये आपण एक्सपिरियन्स केला पाहिजे माणसाने, की तुम्ही खरंच एकदा सोलो ट्रिपला पण जाऊ बघा कसं वाटतं काय नाही.
भाई लिटरली लोक पळत आहे गावात. Let's go. तर मजा येते. काय experience आहे भाई. सकाळी उठल्यावर फिलिंग पण खूप वेगळी आहे. मॉर्निंगला एवढं उठत नाही लवकर, पण ब्लॉगिंग साठी कॉन्टेंट साठी माणूस काही पण करू शकतो एवढं तर आहे. सर्व प्रॉब्लेम आता व्हायचे होते भाई. मी निघालो बट मोबाईल चार्ज नाही माझा, आणि आता मी माझ्या गाडीला चार्जिंगची सोय म्हणून काय टेन्शन नाही, चार्जिंग तर होईल मोबाईल. अरे भाई सनलाइट एवढा भारी येतोय काय सांगू तुम्हाला. थोडा पुढे आलो तर पाऊस लागलाय, तर मला रेनकोट तर घालायलाच लागणार आहे असं वाटतंय. कॅमेरा अँगल प्रॉपर गाडी ठेवून सेट करतोय, बट मी रेनकोट वगैरे सर्व घातलं. आणि मेन गोष्ट माईक आहे, तर माईक माहीत नाही मला मी प्रॉपर सेट केलंय की नाही, बट आवाज पण यायला पाहिजे ना त्याच्यामुळे. यार सोलो ट्रिपवर गेलं ना खूप मुश्किल आहे शूट वगैरे करणं आणि सर्व सर्व गोष्टी. शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा. पाऊस येतोय पाऊस. तर गाईज रस्त्यांची अवस्था बघून चंद्रावर आल्यासारखी फिलिंग वाटतंय. खूप जास्त मेहनत आहे भाई. माझा मोबाईल ओला होतोय पण तरी पण मी शूट करतोय. ऑलरेडी माझ्या मोबाईलचे लागले. इसका कुछ करो भाई, पहिले इसका कुछ करो. लय त्रास एवढे खड्डे. चंद्रावर आल्यासारखं वाटते मला चंद्रावर भाई. भाई ओ भाई आता मी पोहोचलोय टोल नाक्यापाशी. असं वाटतंय 2 मिनिटं इथे थांबून घेऊ. सॉन्ग बंद केले आणि लिटरली मी टोल नाक्यावरून येऊन गेलो भाई. भारी मजा येते. पाऊस खूप जोरात आहे आणि हवा पण खूप जोरात येते, बट मजा पण तेवढीच येते नाही का. सोलो फिरायला मजा येते. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी ना सोलो ट्रिप करत जाईल तुमच्यासाठी फक्त ब्लॉग. चला तर निघूया परत. मी चाललोय कसारा घाटात. कसारा घाटात मजा बघायला या टायमाची. गाडीचा हवे गाडी काढू आपण. काय बोलतील? हो हो चालेल नक्की. बोलतात ना साईडला भाई एवढा पाऊस आहे इकडं. बघा पाऊस. हा व्ह्यू बघायला मी घराच्या बाहेर पडलो होतो. फॉग बघायचा होता मला. लिटरली यार किती भारी वाटतंय. समोरचा दिसणार नाही असं वाटतंय पुढे गेल्यावर, कारण पुढे जास्त फॉग असतो. आहे ना मला हा फॉग बघायचा होता, पण आपण फायनल डेस्टिनेशन वर अजून पोहोचलेलो नाहीये. कार इकडे घाट पण चालू आहे. तर मित्रांनो मी हा व्ह्यू बघायसाठी आलो होतो. इकडे ना कोणीच नाही, मी एकटा आहे ना. माझी गाडी इकडे, म्हणजे पहिले त्या दिवशी आलेलो तेव्हा खूप गर्दी होती आणि आता सोलो आहे मी. आले भाई
बघा, कोणीच नाही म्हणून मी पुढे जाणार पण नाही, कारण भाई माझी फाटते पुढे जाणार नाही. दुकानं पण बंद आहे. मला तुमच्या भावाला आज मजा येते बघा. बट यार एवढा फॉग ठेवण. मी एक स्टोरी काढून घेतो, थांबा एक स्टोरी काढतो इंस्टा टाकायला. तर मी एक्सपेक्ट केलं होतं की इथे दुकानं चालू असतील, पण दुकानं पण बंद आहे, म्हणून मी थांबणार नाही आहे. मी कसारा घाट बघायला चाललो आहे. कसारा घाटच बघायला आलो होतो, तर मी जाणार आहे कसारा घाटात, आणि कसारा घाटात रिटर्न येणार आहे इथे. तर येताना मी जास्त शूट नाही करणार, पण जाताना मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर चला बघा. जेवण मध्ये आला असं वाटतंय. गाईस, तर माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झालाय. मी ना आलो एवढ्या लांब, बट माझा मोबाईल पण चार्ज नाही आणि मी शूट पण नाही करू शकत आहे. गाडीला चार्जर होतं बाई, बट आहे ना ते ना पावसामुळे बंद झालं, म्हणून मला आहे ना सुचत नव्हतं आता काय करू काय नाही. बट डोंट वरी गाईज, मी ना काही जुगाड करून तर मोबाईल चार्ज करूनच घेईल आणि पूर्ण शूट करूनच राहील शेवटपर्यंत, मला माहिती आहे. तर गाईज, मी इकडून टर्न मारला. आता मी घरी चाललोय. आता परत कसारा घाट लागेल, तर मी कसारा घाटातले काही तुम्हाला दाखवतो नाही का व्हिडिओज. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. घेऊन चाललोय सर्व. हो बाय. हे बघा लोक थांबले, हे बघा लोक थांबले इथे. वाव, काय सही आहे. तर काही मी थांबलेलो आहे मध्ये कसारा घाटात. तुम्हाला मी एक सीन दाखवतो, तो सीन बघूनच मी थांबलो नाही का इकडे. तुम्हाला मी दाखवतो ना, किती पॉवर सीन आहे बघा एकदम. आपण ट्रेनमधून येतो ना तेव्हाचा विषय तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाला. बघा तो ब्रिज, भाई काय सही आहे. आणि इकडून पण एक टनल आहे खाली, तिकडे एक छोटा वॉटरफॉल आहे, तो ब्लर होता. तो चलो भाई निकलते हैं नेक्स्ट लोकेशन के लिए. तर मित्रांनो बघा, मी लास्ट टाइम पण इकडे आलो होतो आणि आज पण परत इकडे थांबलो आहे. पण यार इकडे कोणीच नाही आज, आणि मी फक्त एकटा आहे आणि एक फॅमिली इकडे. ही विहीर आहे पुरातन काळातली. त्याच्यात असे बॉटल वगैरे फेकले, हे बघा. कोणीच नाही, फक्त एक फॅमिली आहे. बाकी वन अँड ओनली तुमचा भाऊ. आता तरी इकडे पाणी कमी आहे, त्या दिवशी खूप पाणी होतं. मी स्टोरी टाकली होती, त्यांनी मला इंस्टाग्रामला ॲड आहे, मला ते त्यांना माहिती असेल. तर गाईज, मी ना परत एका ठिकाणी थांबलो आहे घरी जायच्या वेळेस. का बरं सांगू का? विषय असा आहे, मी ना इकडे म्हणजे ट्रेनचा सिग्नल बघितला ग्रीन, आणि तर ट्रेनचा ट्रॅक आहे ना इकडे माझ्या मागे, तर मला तो व्ह्यू कॅप्चर करायचा आहे, म्हणून मी थांबलो आहे. बघतो 10-15 मिनटं थांबतो, ट्रेन येते का नाही बघतो. आय होप ट्रेन येऊन जाईल, कारण आली बाई, सिरियसली आली. इंजिन येतं का ट्रेन येते, पूर्ण ट्रेन यायला पाहिजे. आली मी तुम्हाला दाखवतो, थांबा बॅक कॅमेऱ्यात. यो भाई, मी काय एक्सपिरियन्स करतोय.
एकटा राहिला ना मजा येते यार खरं सिरियसली. चला परत निघू आपण घरी जायला. सोलो ट्रिपवर आलेला तुमचा भाऊ. तर चला आता ब्लॉग इथे सेंड करतो. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.